टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आणि मी आता आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भारतातील एकमेव मूर्ती आहे। आपण पाहताय या ठिकाणी ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आज सकाळी अभिषेक झालेला आहे। त्याचबरोबर शिवाजी महाराजांची पूजा सुद्धा करण्यात आलेली आहे। आज तिथीप्रमाणे शिवजयंती असल्यामुळे एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी असतात ते पूजा अर्चा करत असतात। माझ्यासोबत हेमंत वायंगणकर आहेत, तिथले स्थानिक रहिवासी। मला सांगा, आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे, कशा पद्धतीने सकाळी पूजा झाली, काय सकाळी कशा पद्धतीचा कार्यक्रम होता? सगळे सर्वात पहिलं ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ज्या विहिरी आहेत, साखरबाव, दूधबाव, दहीबाव, या तिन्ही विहिरींचं पाणी एकत्रित करून महाराजांच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक झालेला आहे। आणि त्यानंतर महाराजांवर जो पोशाख, जी वस्त्र चढवलेली आहेत, त्यानंतर जिरेटोप आणि मुखवटा लावून महाराजांची पूजा करण्यात येते, दररोज करण्यात येते। त्याप्रमाणे आजच्या दिवशी पण झालेली आहे। त्याचबरोबर संध्याकाळी शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक सुद्धा असणार आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती सुद्धा असणार आहे। अशा प्रकारे महाराजांची आरती होऊन संध्याकाळी महाराजांच्या ह्या जी तिथी आहे महाराजांची, त्यानुसार ती समारोप होणार आहे संध्याकाळी। नक्कीच आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ही भारतातील एकमेव मूर्ती आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या आता मंदिरात उभा आहोत ते मंदिर सुद्धा भारतातील एकमेव मंदिर आहे। काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहे या मूर्तीचं आणि या मंदिराचं? छत्रपती शिवाजी महाराजांची शक्यतो आपल्याला भारतामध्ये मंदिर कुठे बघायला भेटत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे तसं देव नव्हते, पण आमच्या महाराष्ट्र लोकांसाठी हे महाराज हे दैवतच आहेत, कारण त्यांच्याचमुळे आज आमचं अस्तित्व आहे किंवा आपल्या सर्वांचंच अस्तित्व आहे। त्यामुळे महाराजांना आम्ही देव मानतो, ते पण शंकराचा अवतार मानतो। आणि त्यामुळे महाराजांची जी पूजा आहे या मूर्तीची, जी भारतातली पहिली मूर्ती आहे, त्या मूर्तीची रोज आम्ही इथले जे आमचे पुजारी आहेत माननीय सकपाळ, तर ते सयाजी सकपाळ हे पुजारी असले हे रोज पूजा या ठिकाणी करतात। त्यासोबत मूर्तीवर अभिषेक वगैरे होतो आणि त्याचबरोबर ही जी मूर्ती आहे ती एकमेव अशी मूर्ती आहे की ज्या मूर्तीला दाढी नाही आहे। कारण असं पण काही इतिहासकार म्हणतात की ज्यावेळी महाराज या बेटावर पहिल्यांदा आले होते, या कुर्टे नावाच्या बेटावर, त्यावेळी महाराजांनी वेषांतर केलं होतं। त्यामुळे कदाचित ही मूर्ती राजाराम महाराजांनी ही मूर्ती तशी स्थापन केली असावी। तर महाराजांना जरी दाढी नसली तरी डोक्यावर चंद्रकोर आहे, गळ्यात माळा आहेत, हातामध्ये कडे आहेत, पायामध्ये वाळ आहेत, कमरेमध्ये चांदीची साखळी आहे, अशी मूर्ती आहे या ठिकाणी। नक्कीच आणखी एक मुद्दा या निमित्ताने अगदी चर्चेला जातोय की छत्रपती शिवाजी महाराजांची जी पूजा अर्चा केली जाते त्यासाठी अवघे 6,300 रुपये दिले जातात। काय या निमित्ताने आज मागणी कराल तुम्ही? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ह्या पैशाची गरज नाही आहे 6,030 रुपयाची, कारण आम्ही इथले सर्व सेवेकरी जे आहोत आणि आम्ही सर्वजण सक्षम आहोत महाराजांची सेवा करण्यासाठी, कारण आम्ही इतक्या पिढ्यानपिढ्या आम्ही महाराजांची सेवा करत आलेलो आहोत। आता ही आमची 10वी पिढी चालू आहे। त्याच्यामुळे आम्हाला सरकारच्या तशी काही पैशाची अपेक्षा नाही आहे किंवा गरज नाही आहे। पण सरकार जर मानधन वाढवत असेल तर ते छोट्या प्रमाणात वाढवू नये, की जास्तीत जास्त लाखो रुपये तरी मानधन द्यावं, निमित्ताने आम्ही मागणी करत आहोत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की आज तिथीप्रमाणे शिवजयंती होते, मात्र एरवी राजकारण जे शिवाजी महाराजांच्या एकूणच राजकारण होतं त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, आज मात्र सगळ्या राजकीय नेत्यांनी इकडे पाठ फिरवलेली दिसते। हो, अजूनपर्यंत राजकारणी लोक किंवा राजकारणी नेते महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी आलेले नाही आहेत। बस। नक्कीच तर बघताय आपण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती अशा पद्धतीसाठी मानली जाते की अशा पद्धतीची भारतातली ही एकमेव मूर्ती आहे। आपल्याला जर बघितलं तर भारतात एकही शिवाजी महाराजांचं मंदिर नाही आहे। हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर म्हणजे मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। त्यामुळे जर बघितलं तर आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होते आणि या ठिकाणी जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची सकाळी ज्या या ठिकाणी दूधबाव असेल, दहीबाव असेल, त्या विहिरींचं पाणी आणून इथे अभिषेक करण्यात आलेला आहे। स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांनी ही पूजा अर्चा केलेली आहे। आज दिवसभर विविध कार्यक्रम इथे पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन हरी नेगीसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.